श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पटना असं सकाळी कसं असतं बघा, भरपूर त्यांच्या घरी सकाळी डबे असतात मुलांचा मिस्टरांचा। मग एखाद्या वेळेस काय होतं, आपण झोपले जातो आणि आपल्याला जागच येत नाही। मग अचानक जाग येते आणि डबा काय बनवायचा असं आपल्या म्हणजे एक हुरहूर लागते की काय बनवायचं बाबा आता। आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं भाजी, कारण ती पटकन शिजली पाहिजे। भाजीच महत्त्वाचं असतं। चपात्या काय आपण इकडे भाजी फोडणं इकडे चपात्या केल्या तर पटकन होतात, पण भाजी लवकर शिजावी म्हणजे लवकर शिजणारी भाजी बनवावी लागते ज्यावेळी वेळ होतो त्यावेळी। आणि मला वाटते कमीत कमी 100 पैकी 50% लोकांच्या घरात सकाळचा डबा हा असणारच आहे। मग तो मुलांचा असून दे मिस्टरांचा असून दे। मग ज्यावेळी आपली गडबड असते त्यावेळी आपण ही जी बेसन पोळी म्हणू शकता तुम्ही, किंवा एक जण झुणक्याची पोळी सुद्धा म्हणतात, ती बनवली तर पटकन होते बघा। आणि ती कशी बनवायची काय बनवायची अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप छान कुरकुरीत अशी मी दाखवलेली आहे। नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करा। आणि पटकन होते, वेळ पण लागत नाही। करून बघा नक्की आणि मला कमेंट करा। चला तर मैत्रिणींनो, रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी यामध्ये लागतं ते मेन म्हणजे बेसन पीठ। बेसन पीठ मी अंदाजानेच घेतलेलं आहे। आता तुमच्या घरात जेवढ्या व्यक्ती असतील त्यांच्या अंदाजानुसार तुम्ही बेसन पीठ घ्यायचं आहे। म्हणजे तुम्हाला जेवढ्या पोळ्या करायच्या असतील त्याच्या अंदाजानुसार बेसन पीठ घ्यायचं। बेसन पीठ घेत असताना खूपच बारीक दळलेलं घ्यायचं नाही, थोडंसं असं मोठं मोठं घ्यायचं, म्हणजे पोळी आपली छान खुसखुशीत कुरकुरीत होते। त्यानंतर मी स्मॅशरमध्ये टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे। पोळीसाठी टोमॅटो, कोथिंबीर, कांदा एकदम बारीकच कट करायचा, मोठा मोठा कट करायचा नाही, नाहीतर पोळीमध्ये मग तो व्यवस्थित मिक्स होत नाही। मी स्मॅशरमध्येच टोमॅटो, कांदा सगळा बारीक केलेला आहे। अशा पोळींसाठी हा स्मॅशर वगैरे बरं पडतं। त्यानंतर मी गरम मसाला, लाल तिखट, हळद घातलेले आहे आणि मीठ घालून त्याची आता पेस्ट बनवून घेणार आहे। एक जण कसं करतात तर प्रत्येक पोळीला वेगवेगळं असं बनवतात, पण मी एकदमच अशी पेस्ट बनवून घेणार। आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं तर पोळ्या घालून घ्यायच्या आहेत। या मिश्रणामध्ये मी बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो बारीक चिरलेला, तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर, तुम्ही इथे हिरवी मिरची सुद्धा घालू शकता, पण मी लाल तिखट घातलेला आहे। हिरवी मिरचीचं वाटण करून तुम्ही इथे घालू शकता। आलं लसूण सुद्धा तुम्ही या पेस्टमध्ये घालू शकता, मी काय घातलेलं नाही। आलं लसूण हिरवी मिरची याची पेस्ट करायची आणि ती सुद्धा यामध्ये वापरू शकता। मी लाल तिखट घालून तयार करत आहे। आणि आपण जे बॅटर बनवतो ते एकदम असं पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही, असं रबरबीत बॅटर बनवायचं आहे। जास्त घट्ट झालं तर मग पोळी आपली खूपच अशी जाड होते आणि पातळ झालं तर पोळी आपली व्यवस्थित येत नाही। पोळी घालत असताना आधी तवा चांगला गरम होऊन द्यायचा आणि तवा तापला पाहिजे, पूर्ण चांगला तापला पाहिजे। आणि त्यानंतर मग काय करायचं आहे तर आपण जे बॅटर केलेलं होतं ते घालायचं आहे आणि व्यवस्थित असं तव्यावर पसरून घ्यायचं आहे। पसरून घ्यायचं ते व्यवस्थित, कारण की मग मधोमध खूप जाड पोळी अशी होते ती। आणि त्यानंतर वरून सुद्धा काय करायचं आहे तर वरून सुद्धा थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि त्याच्या साईडने पण थोडंसं तेल घालायचं, जेणेकरून काय होतं तर कडा मोकळ्या होतील। आता माझ्या इथे लक्षात आले की थोडंसं बॅटर माझं घट्ट झालेलं आहे, त्यामुळे मी आणखीन पाणी त्यामध्ये घालून थोडंसं पातळ बनवत आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे तर तेल सोडायचं आहे। आणि तवा तापलेला असला की चटणं पोळी आपली भाजली जाते। आणि तवा जर तापलेला नसेल तर तुमची पोळी अशी अजिबात निघणार नाही, ती चिटकूनच बसणार। या पोळीमध्ये सोडा वगैरे काही वापरायचा नाही। आणि यात जर तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ मिक्स केला तर कुरकुरीतपणा खूप छान येतो। ज्यावेळी आपल्याला डबा लवकर द्यायचा असतो आणि उठायला वेळ झालेला असतो त्यावेळी हा ऑप्शन खूप चांगला आहे आणि मुलं आवडीने सुद्धा खातात। मी 5-6 पोळ्या केलेल्या, कारण श्रीला 1-2, परत तो खाऊन एक जाणार, एक पोळी एक चपाती, आणि त्यानंतर मी डब्याला 2 घेऊन जाणार होते।
बघू शकता आपली पोळी किती छान प्रकारे झालेली आहे। आणखीन थोडं तेल लावून मी असं थोडं तेल घालून काय करायचं आता असं करपूस भाजून घ्यायचं आहे। कचरे में पड़ी वो रोटी इंसान की औकात बता रही थी। उधर पास के खेत में सूखी फसल किसान के हालात दिखा रही थी। उसकी सूखी आंखें मौन थी पर भाषा स्पष्ट थी, तीव्र थी, प्रश्नवाचक थी। घर पर रोटी कैसे बनेगी? मेरे भाव सुन्न थे। जवाब मालूम होते हुए भी मैं दे न सका। कचरे में पड़ी वो रोटी किसने और क्यों फेंकी? भाजा उकडा तिला किंवा तुम्ही तळा। मीठ मसाला लावून वरून लिंबू पिळा। कधी भाजी कधी किस तळावासा वाटे। तळणीच्या वासाने तोंडाला पाणी सुटे। लहान मोठ्या सर्वांना तो आवडतो भारी। पुरीचा खरा दोस्त ही गोष्ट खरी। गोल गोल तपकिरी कधी लहान मोठा। मुले ओरडली आजी तो आहे बटाटा। रंग रूप आकाराने आहे जरी झिरो। भाजीच्या जगातला मात्र आहे हिरो। त्याच्याशिवाय आपले पान हलत नाही। त्याच्याशिवाय कोणती भाजी पूर्ण होत नाही। दक्षिण अमेरिकेतला जन्म त्याचा। नाव त्याचे आहे सोल्यानम। पोर्तुगीजांनी भारतात आणला। भारतीयांनी केले त्याला वेलकम। मैत्रिणींनो, अन्नाबद्दल थोडीशी कविता मला सुचली आणि ती मी तुमच्यासोबत शेअर केली। कविता कशी वाटली ते नक्की सांगा। आणि अशा पद्धतीने मी 4-5 पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि शेवटची 1 ते 2 पोळी माझी राहिलेली आहे। मी आज का पोळी बनवत आहे तर मला सुद्धा स्वयंपाकाला उशीर झालेला आहे आणि श्री आवर नाहीतर मी जाणार नाही असं करायला लागलेला। त्यामुळे म्हटलं झटकीपट ही पोळी होती आणि ही पोळी त्याला बनवून द्यावी म्हणजे त्याची पण शाळा चुकणार नाही तर त्याला पण निमित्त मिळतं मग की बाई मी जाणार नाही, मला तुझ्यामुळे वेळ झाला म्हणून। आणि त्यानंतर मी पोहे बनवत आहे नाश्त्यासाठी। पोहे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आणि 2 वेळा खळखळ पाण्याने मी धुवून घेतलेले आहेत। धुवून थोडा वेळ 5 मिनिटं भिजत ठेवायचे। पोह्यातलं पाणी मात्र सगळं काढून घ्यायचं। पोह्यामध्ये जर पाणी राहिलं तर पोहे असे पूर्ण गिच्च होतात आणि अजिबात चांगलं लागत नाही। त्यामुळे सुटसुटीत जर पोहे पाहिजे असेल तर 2-3 वेळा स्वच्छ धुवायचं आणि त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं म्हणजे पोहे आहेत ते आपले असे फडफडीत सडसडीत होतात। आता मी पाणी सगळं काढून घेतलेलं आहे आणि आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया। वेगवेगळ्या पद्धतीने पोहे बनवतात, कोण बटाटे घालून सुद्धा पोहे बनवतात। मी आज टोमॅटो घालून पोहे बनवणार आहे। टोमॅटो घालून सुद्धा पोहे खूप छान लागतात। जशी आपण ओली भेल खातो त्याच पद्धतीने पोहे लागतात। फक्त कांदा आणि टोमॅटोचा वापर जास्त करायचा आणि वरून खाताना थोडीशी शेव किंवा फरसाणा घालून तुम्ही खाल्ला तर एकच नंबर पोहे लागतात। मी काही शेव वगैरे घातली नाही कारण जास्त तेलकट पण चांगलं नाही, कारण पोह्यामुळे आधीच पित्त होतं आणि परत ते तेलकट वगैरे खाल्लं तर खूपच जास्त पित्त होतं। आणि तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आणि आधी मी शेंगदाणे टाकून घेतलेले आहे। शेंगदाणे असे एकदम कुरकुरीत भाजून घेणार आहे कारण पोह्यामध्ये शेंगदाणे एकदम कुरकुरीत खूप छान लागतात। आणि शेंगदाणे एकदम कुरकुरीत झाले की मग त्यामध्ये मोहरी घातलेली आहे आणि हिरवी मिरची आधी मी तेलामध्ये तळून घेणार आहे। हिरवी मिरची मी थोडीशी मोठीच घालते कारण की मग आपल्याला ती वेचून काढायला बरं पडतं आणि मुलांना सुद्धा तोंडात जात नाही, नाहीतर मग दाताखाली हिरवी मिरची आली की मग खूप तिखट लागतात। त्यामुळं मी मोठी घातलेली आहे। त्यानंतर भरपूर असा कांदा घातलेला आहे। पोह्यांना सुद्धा बारीकच कांदा घालायचा आणि कांदा चांगला लालसर झाला की मग त्यामध्ये आपण हळद आणि साखर थोडी घालायची आहे। आता मी इथं पोह्यामध्येच मीठ आणि साखर घालून घेतलेले आहे, कारण पोह्यामध्ये साखर ही घालायचीच। त्यानंतर इकडे आपला कांदा चांगला लाल झालेला आहे। आता त्यामध्ये आपण हळद घातलेली आहे आणि टोमॅटो आपण तेलात भाजून घ्यायचा चांगला। टोमॅटो पण बारीकच चिरून घ्यायचा, अजिबात मोठा चिरायचा नाही, नाहीतर कचकच मग दाताखाली असं टोमॅटो लागतो। आणि 5 ते 10 मिनटं टोमॅटो तेलात आपण चांगला शिजून द्यायचा आहे आणि त्यानंतर मी पोहे घालून ते परतून घेतलेले आहेत। त्यानंतर मला व्हिडिओ चालू करायचंच म्हणजे लक्षात राहील। त्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून वरून घालायची आहे आणि पोह्यांचा कलर बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे आणि टेस्टला तर एकच नंबर पोहे झालेले होते।
मैत्रिणींनो रेसिपी कशा वाटल्या ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. कसं होतं व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक करणं कमेंट करणं विसरून जाता. नक्कीच व्हिडिओला लाईक करत जावा, कमेंट करत जावा. तुमच्या छान छान कमेंट आल्या की मलासुद्धा खूप प्रोत्साहन येतं व्हिडिओ बनवायला. त्यामुळे कमेंट प्लीज करत जावा आणि पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरु.